पाहिलंस ना काय अवस्था झाली तिची। अरे एखाद्या पुतळ्याशी बोलतो असं वाटत राहतं तिच्याकडे बघून। खूप मोठा धक्का बसलाय तिला। चुकलं रे सौरभ, तुझं चुकलंच। काही करून यातून तिला बाहेर काढायला हवं सौरभ। हो पण तुम्ही मुंबईहून इथे का आला? तिकडे सई मॅम होत्या, त्यांच्या देखरेखीखाली हिची ट्रीटमेंट होऊ शकली असती तिथे। नाही सौरभ, सई मॅडम खूप चिडल्या होत्या तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर। राधानी तर डिक्लेअरच केलं होतं तुझ्याशी आणि तुमच्या घरच्या माणसांशी तिला संपर्क ठेवायचा नाही म्हणून। राधा तिथे राहिली असती तर तुम्ही सारखे तिला भेटायला गेला असत। त्यामुळे तिची कंडिशन आणखीन बिघडण्याची शक्यता होती। सई प्रधानांनी रजनीशला फोन करून राधाबद्दल सांगितलं। आमचं छोटंसं घर आहे नागपूरला, त्याविषयी तुम्हाला कोणाला माहिती नाही। सई प्रधानांनी इथल्या नागपूरमधल्या गायनॅकचा आणि सायकियाट्रिस्टचा रेफरन्स दिला आणि रजनीश राधाला घेऊन इकडे यायला तयार झाला। पण तिकडे सरिता विरुद्ध राधा असा इश्यू सुरू झाला। त्या वादावादीत रजनीशही घर सोडून गेला होता। मी त्याला समजावून घरी परत आणला, म्हणलं मी घेऊन जातो राधाला नागपूरला, तू घरी राहा। पण जसा रजनीश राधाच्या बाबतीत स्वतःला कायम दोषी समजत आलाय, तसा मी स्वतःला कायम दोष देत आलोय। म्हणूनच मी म्हटलं रजनीशला मी स्वतः घेऊन जातो तिला नागपूरला आणि सावलीसारखा तिच्या बरोबर राहतो। मीही आता क्षणभरही दूर राहणार नाही राधापासून, पण तिच्या या अवस्थेतून तिला बाहेर कसं काढायचं? मला घरी कळवायला हवं। सगळेच जण खूप काळजीत असतील। हो कळव। परत एकदा थँक्स तुमच्या मालपावांसाठी। वेलकम। ये तुम्ही। ओके। सौरभचा असेल बहुतेक। हॅलो। हा सीमावाहिनी सौरभ बोलतो। हा सौरभ बोल। काय झालं, भेटली का राधा? बोलणं झालं का तुमचं? हो भेटली, पण सीमावाहिनी तिची अवस्था खूप वाईट आहे ग। कोणाशी बोलत नाही, हसत नाही, सुन्न झाली आहे टोपी। मी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला सीमावाहिनी, पण मी काय बोलतोय हे तिच्यापर्यंत पोहोचतच नाही बहुतेक। आणि तिचे आजोबा? मी बोललोय त्यांच्याशी, माझं म्हणणं पटलंय त्यांना, आणि राधा आनंदात राहावी एवढी एकच इच्छा आहे त्यांची। सीमावाहिनी मला खरंच काही सुचत नाही आता। तुम्ही सगळे प्लीज याल का इकडे? हो हो सौरभ, आम्ही येतो, तू काळजी करू नकोस। का कोणास ठाऊक, पण मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून। हे बघ, तिच्या आजोबांचा विश्वास बसलाय ना, हे सुद्धा खूप झालं। हां, तू काळजी करू नकोस, आम्ही पोहोचतोच तिकडे। चल बाय बाय। आलं लक्षात। तुम्ही आता वेळ घालवू नका। हां, पटकन आवरावरी करा। मी पुढे एअरपोर्टवर जातो आणि तिकिटाचं बघतो। फोनवर टचमध्ये राहूच। बाय।